नमस्कार. सोशल मीडियावर सराईतपणे मुशाफिरी करणाऱ्या सगळ्यांसाठी गुड मॉर्निंग. आज एक महत्त्वाची घडामोड अशी घडतीये की संसदीय मंडळ जे आहे भाजपचं त्यात मोठे फेरबदल होणार आहेत. त्या संदर्भातला निर्णय आज आणि उद्यामध्ये होऊ शकतो. आणि त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की यामध्ये आहे हेमंत बिस्वा शर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. म्हणजे 12 जणांचं भाजपचं संसदीय मंडळ असतं. त्या 12 जणांमध्ये आत्ता जी लोक काम करत आहेत त्यांच्यापैकी काहींना त्या संसदीय मंडळामध्ये स्थान नसेल आणि त्यात या तिघांची कदाचित वर्णी लागू शकते. जर असं झालं तर संसदीय मंडळात मुळात आत्ता बदल का होत आहेत ते नियमानुसार भाजपने ठरवलेल्या वेळेनुसार होत आहेत का आत्ता हे जे संघटनात्मक बदल होत आहेत संसदीय मंडळात जे बदल होत आहेत त्याचं काही विशेष कारण आहे. हा एक विषय आहे. दुसरा विषय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर राष्ट्रीय राजकारणामध्ये संसदीय मंडळाच्या माध्यमातून सहभागी झाले तर त्यांची जबाबदारी किती वाढणार आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीकरता हे सकारात्मक आहे नकारात्मक आहे या सगळ्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. आणि आपल्याबरोबर त्यासाठी बोलण्याकरता आहेत डॉक्टर क्षितिज बर्वे. डॉक्टर क्षितिज बर्वे अनेक नमस्कार. वर्ष महाराष्ट्रातलं महाराष्ट्राबाहेरचं जे राजकारण आहे ते जवळनं बघतायत, त्याचा अभ्यास करत आहेत आणि त्याचं विश्लेषण सुद्धा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये करत असतात. त्यांचं स्वतःचं सुद्धा एक हँडल आहे आणि त्याच्यावर सुद्धा बर्वे बोलतोय म्हणून ते अनेक राजकीय घडामोडींचं विश्लेषण करतात. सर, तुमचं स्वागत. धन्यवाद सुवर्णा. सर, विषय असा आहे आज आमच्याकडे बातमी येऊन धडकली संसदीय मंडळामध्ये भाजप फेरबदल करत आहे. 12 जणांची जी त्यांची संसदीय मंडळाची टीम होती त्यामध्ये आधीच्या काही लोकांना कदाचित बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो आणि फेरबदल होऊ शकतात. तर मुळात सध्या जे आपण भाजपमधले संघटनात्मक बदल बघतोय किंवा आता हे संसदीय मंडळाची टीम बदलली जाणार आहे हे कशाचे संकेत आहेत सर? मुळात भाजप हा स्वतःला पॉलिटिकल रियालिटीजनुसार बदलणारा पक्ष आहे आणि मागील काही वर्षांमध्ये भाजपची राजकीय समीकरणं बदललेली आहेत. जर का तुम्ही बघितलं असेल तर भाजप सध्या फार बॅकफूटवर आहे व्हेन इट कम्स टू सोशल मीडिया नॅरेटिव्ह किंवा ग्राउंड रियालिटीज. हे नॅरेटिव्ह त्यांना 2029 साठी परवडणार नाहीये. सो किंबहुना ही 2029 ची 2034 ची भाजपची पूर्वतयारी आहे. ज्या पद्धतीने भाजपने नेहमी संघटनात्मकरित्या स्वतःला सक्षम केलंय, स्वतःला रिइन्व्हेंट केलंय, तर या संसदीय मंडळाच्या पुनर्रचनेद्वारे देखील तोच एक प्रकार करायचा प्रयत्न केला जातोय. तुम्हाला लक्षात असेल काही दिवस आधीच ऑर्गनायझेशनल रिस्ट्रक्चरिंग देखील भाजपमध्ये झालेलं आहे. ही कम्प्लीट प्रोसेस 29 आणि त्यानंतर देखील काही वर्ष सुरू राहणार आहे. पण मग आता हे जे बदल केले जात आहेत हे कोणत्या परिस्थितीचा विचार करून बदल केले जात आहेत? म्हणजे आत्ताच्या सध्याच्या ज्या घडामोडी आपण बघितल्या की जेनझी जेन अल्फा हे फारसे भाजपकडे नाहीत, विरोधक एका बाजूला जोर लावून उभे आहेत आणि एकत्रित येऊन भाजपला टफ फाईट देण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे सोशल मीडियावर असो टीव्हीवर असो वेगवेगळ्या माध्यमांमधून कॉर्नर केलं जात आहे, उघडं पाडणं भाजपला याचा प्रयत्न केला जातो. तर यामुळे हे बदल केले जात आहेत का? म्हणजे याचे परिणाम 100% मागल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने भाजपने जेनझी मुवमेंट चालवलेली किंवा जेन अल्फा ला बघितलेलं आहे त्याचं बॅकफायर भाजपवर भरपूर झालेलं आहे. भाजपने जी सोशल मीडियाच्या आधारावर स्वतःचं राजकारण प्रस्थापित केलेलं होतं ते आता काम करत नाहीये. विरोधकांना सोशल मीडियाचं राजकारण कसं चालायचं हे उमगलंय आणि किंबहुना एक स्वतंत्र फळी देखील भाजपच्या विरोधात निर्माण झालेली आहे. त्यामुळे जी भाजपचं राजकारण हे काही व्यक्तींच्या सत्तेच्या केंद्रीकरणावर आधारित होतं, एक डिजिटल नॅरेटिव्ह डिजिटल हेट्रेडवर आधारित होतं, त्यालाही दिलेलं प्रत्युत्तर आहे. तुम्ही बघा जेन झी किंवा जेन अल्फा मुवमेंट पेक्षा भाजपने जेन नेक्स्ट वर नेहमी विश्वास केलेला आहे. हे भाजपचं जेन नेक्स्ट आंदोलन आहे. म्हणजे आता सत्ता ही नवीन पिढीकडे हस्तांतरित व्हायला हवी आणि मागल्या काही वर्षांमध्ये जे दुसऱ्या पिढीचे नेते भाजपमध्ये तुम्ही संपवलेले होते ही दुसऱ्या पिढीचे नेते आता आलेले आहेत. जर का तुम्ही बघितलं असेल तर भाजपच्या वर्तमान संसदीय मंडळामध्ये अनेक नेते या कारणास्तव कारण ते प्रातिनिधिक आहेत, ते कार्यक्षम असतील किंवा ते निवडणुका जिंकवू शकतात या कारणास्तव त्यांना स्थान दिलेलं नाहीये. त्यामुळे हे पॉलिटिकल सर्व्हायव्हलसाठी केलेलं भाजपाचं रिऑर्गनायझेशन आहे. मग आता हे जे संसदीय मंडळ आहे या संसदीय मंडळामध्ये कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे की ते इन होऊ शकतात. मग असं झालं तर ही त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी असेल का? त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी ती सकारात्मक नकारात्मक कशी बघावी लागेल?
देवेंद्र फडणवीस हे सध्या घडीला भाजपमध्ये एक नवीन फळीच्या नेत्यांमध्ये सर्वात चांगले नेते आहेत. कारण त्यांनी विकासाचं राजकारण आणि धर्माचं प्रतिनिधित्व दोन्ही फार उत्तमपणे सांभाळलेलं आहे. त्यांनी राज्यामध्ये स्वतःचं प्रभुत्व सांभाळलंय. 24 साली जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा त्यांनी स्वतःचं अस्तित्व प्रूव्ह देखील केलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस तिथे जातील. आणि जो मुद्दा तुम्ही म्हटलं, जेन झी मुवमेंटला जो प्रोटेस्ट झालाय, त्या प्रोटेस्टमध्ये महाराष्ट्रावर कधीच टीका झाली नाही. ज्या पद्धतीने सीजेपी आंदोलन महाराष्ट्र पोलिसांनी हाताळलं किंवा महाराष्ट्र राज्याने हाताळलं, ते बघता जेन अल्फाचा सॉफ्ट कॉर्नर अजूनही फडणवीसांसोबत आहे. फडणवीस नव्या दम्याचे राजकारणी आहेत. फडणवीसांमध्ये अजूनही तरुणपणा आहे आणि ऍट द सेम टाइम फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणासाठी तयार देखील आहेत. पण मूळ मुद्दा जो राहिला की अतिरिक्त जबाबदारी असेल की एकुलती एक जबाबदारी असेल, ते विवादास्पद ठरणार आहे. कारण संसदीय मंडळाचे सदस्य म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करणं हे फडणवीसांच्या हाती असेल. अशात फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून स्वतःचा पाय काढतील आणि राष्ट्रीय राजकारणासाठी स्वतःची पूर्वतयारी करतील का, हा एक प्रश्न महत्वाचा आहे. जर का त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणासोबत संसदीय मंडळाची जबाबदारी स्वीकारली, तर येत्या कालखंडामध्ये त्यांची राष्ट्रीय नेतृत्वाची जी पोटेन्शियल आहे, जी क्षमता आहे, ती कॉम्प्रोमाइज होऊ शकेल. कारण तुम्हाला जर का केंद्रात जायचं असेल तर राज्य सोडावं लागेल. बरोबर. मूळ मुद्दा इथे असाही आहे की राज्य जर का सोडायचं असेल तर कोणाच्या हातात तुम्ही ती सत्ता देऊ शकता, जेणेकरून राज्यामध्ये अस्तित्व संपणार नाही आणि केंद्राच्या लगामी देखील स्वतःच्या हातात असतील. हे फडणवीसांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. अगदी अगदी. पण मग महाराष्ट्रासाठी कसा विचार करायचा? कारण महाराष्ट्रामध्ये सध्या इन्फ्रामॅन म्हणून त्यांची ओळख आहे, देवाभाऊ म्हणून ते भावनिकरित्याही लोकांच्या जवळ गेलेले आहेत. त्यांच्याकडे आज बदलांसाठी खूप पॉझिटिव्हली लोक बघता आहेत. एक दबदबा निर्माण केलाय त्यांनी हो. महाराष्ट्रामध्ये आणि कुठेही विचित्र पद्धतीने राजकारण न करता किंवा आपण म्हणतो की बदला घेण्याचं राजकारण न करता विकासाचं राजकारण त्यांनी समोर आणलंय. तेवढ्याच पुरतं ते बोलतात आणि तेवढ्याच पुरतं त्यांचं काम ते जाणीवपूर्वक करताना दिसतात. मग असं हो. असताना भाजपला सुद्धा हे परवडेल का की महाराष्ट्रातनं असा चांगला मुख्यमंत्री काढायचा आणि तो राष्ट्रीय राजकारणात न्यायचा? सकारात्मक बदल त्याने होतील का भाजपमध्ये? भाजपमध्ये जेव्हा 2014 साली महाराष्ट्रात भाजपची सत्ता आलेली होती, त्या वेळेवर हा केंद्रातील सत्तेचा परिणाम होता. आणि स्वतंत्ररित्या हळूहळू देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे जोवर केंद्र हातात आहे, जोवर केंद्रीय सत्ता हातात आहे, तोवर महाराष्ट्र सांभाळणं कठीण जाणार नाही. आणि महाराष्ट्र भाजपने ऑलरेडी नवीन पिढीचे उमेदवार तयार केलेले आहेत, जे महाराष्ट्राला तेवढे सक्षमपणे सांभाळतील देखील. महाराष्ट्राच्या राजकारणावरची तुम्ही पकड बघा देवेंद्र फडणवीसांची. इथे तुम्हाला फक्त 22% मत प्राप्त करून देखील 120 पेक्षा अधिक जागा प्राप्त झालेल्या आहेत. हे स्पष्टपणे दर्शवतं की देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं जे अस्तित्व आहे, जे प्रभुत्व आहे, ते फार इफिशियंट आहे. मीन्स इफिशियंट पॉलिटिकल अनालिस्ट. आणि या दरम्यान ते जर का केंद्रात जरी राहिलेत, तरीही देखील राज्याचं राजकारण हाताळणं किंवा राज्यामध्ये सत्ता पुन्हा प्राप्त करून घेणं हे त्यांना कठीण जाणार नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, यांना फार चांगल्या प्रकारे नियंत्रित केलेलं आहे. तेव्हा जर का ते केंद्रात गेलेत, तर या दोन्ही पक्षांना नियंत्रित करणं केंद्रीय पाठबळाशिवाय जे त्यांनी करून दाखवलं, ते आता कठीण जाणार नाहीये. देवेंद्र फडणवीसांसाठी ही सुवर्ण संधी आहे किंबहुना. फक्त विश्वासपात्र व्यक्ती जर का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्तित्वात राहिला, तर त्यांना ते अधिक सोपं जाईल. पण मग केंद्रामध्ये काही बदल घडतील का? म्हणजे नेतृत्व बदल केंद्रामध्ये होईल का 2029 बघता? कधीही आपण असं बघतो की काही सलग वर्ष एखादाच पक्ष जर असेल तर अँटी इन्कम्बन्सी होते. तर तशी काही निर्माण झाली आहे का भाजप किंवा एनडीए बाबतीत? आणि जर तशी निर्माण झालेली असेल तर ती परिस्थिती काय काय आहे? म्हणजे केंद्राच्या पुढे कोणती कोणती आव्हानं आहेत, कुणाकुणाची आव्हानं आहेत जेणेकरून हे बदल केले जात आहेत? सध्या भाजपचं मूळ स्वरूप ऑर्गनायझेशन हे मोरल पॉलिटिक्सवर बेस्ड आहे. मागील काही वर्षांमध्ये या मोरल सुप्रीमसीला एक तडा गेलेला आहे भाजपमध्ये. कारण जे फोडाफोडीचं राजकारण आपण केंद्रात बघितलं किंवा राज्यात बघितलं, त्यामुळे भाजपचा जो कोर वोटर बेस आहे, जो फक्त विचारधारेच्या आधारावर मतदान करायचा, जो फार लॉयल असून मतदान करायचा, तो आता दुरावला जातोय. आणि भाजपची फक्त राजकारण केंद्रित असलेली ही प्रतिमा त्यांना 2029 साठी परवडणार नाहीये. ऑलरेडी एक अँटी इन्कम्बन्सी क्रिएट होते, ज्याचा परिणाम आपण 2024 मध्ये देखील बघितला. त्याचा परिणाम म्हणूनच रिजनल छत्रप जे आहे, प्रादेशिक छत्रप जे आहेत, फडणवीसांसारखे किंवा योगी आदित्यनाथांसारखे, यांना 24 मध्ये साईडलाईन केलं गेलं.
त्याचा काय परिणाम होतो ते देखील आम्ही बघितलंय. जर का या प्रादेशिक छत्रपांना स्वतः स्थान दिलं, तर राज्यात कशी सत्ता प्राप्त केल्या जाऊ शकते हे विधानसभा 2024 मध्ये महाराष्ट्रात बघितलं. आणि सेम बाबी आता केंद्रामध्ये भाजपच्या संघटनेमध्ये होतात आहेत. तुम्हाला लक्षात असेल वसुंधरा राजेंना परत बोलावलं जात आहे, राम माधवांना परत बोलावलं जात आहे. संघाने भाजपवर एक टीका केलेली आहे. या दृष्टिकोनातून हे भाजप रिइन्व्हेंट करत आहे. आता भाजपला असे चेहरे हवेत जे विकासावर बोलतील, जे तरुणांशी कनेक्ट करतील. आमचा एक मेजॉरिटी ऑफ द वोटर जो आहे हा 40 वर्षाखालचा आहे. यांना कनेक्ट करायला सध्या भाजपकडे कुणीच नाहीये. अजूनही जुन्या पठडीतले जे अनुषंगिक किंवा टोकन लिडरशिप होती, ती लिडरशिप संपवून अशी इफिशियंट लिडरशिप आणावी जे निवडणुका जिंकवून देतील, जे डेव्हलपमेंट प्रॉमिसेसवर डिलिव्हर करतील आणि जे वेगवेगळ्या जाती समूहांना किंवा सोशल ग्रुप्सला एकत्र करून भाजपची नवीन वोटर बेस क्रिएट करतील. त्यांची भाजपला गरज होती आणि भाजप या प्रयत्नातून ते करताना आपल्याला दिसून पडतंय. भाजपने युवकांपर्यंत जो संपर्क वाढवायचा होता तो वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. भाजपने नवीन जातींमध्ये जो संपर्क वाढवायचा प्रयत्न केलेला होता, ज्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स असतील किंवा ओबीसी जातींचं राजकारण असेल, ते फार सुंदर प्रकारे पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे येत्या कालखंडामध्ये याच दिशेने भाजपची वाढ होताना तुम्हाला दिसून पडेल. एक वेळ सर आपण अशी पाहिलेली आहे की संघ गाईड करायचा आणि ते भाजपकडून ऐकलं जायचं. हो. आता तुम्हाला काय वाटतं, संघाचे जे सल्ले आहेत, जी परिस्थिती संघ ग्राउंड रियालिटी बघतंय, तर ते दिलेले सल्ले भाजप ऐकेल का? भाजपचं जे नेतृत्व आहे, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, हीच नावं प्रॉमिनंटली घेतली जातात की तेच केंद्रातलं राजकारण चालवतात, तर ते या गोष्टींचा विचार करतील का? तशी दिसतीये का परिस्थिती? मागील 10 वर्षांपासून संघ साईडलाईन झालेला होता. पण 2024च्या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्याला जेव्हा मतदान झालं 19 एप्रिलला, त्यानंतर लगेच नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा झाला. आणि हा दौरा दर्शवतो की संघाच्या समर्थनाशिवाय निवडणुका जिंकणं तुम्हाला अजूनही कठीण जाणार आहे. तुम्ही काँग्रेसचं सगळ्यात मोठं उणीव जर का बघितलं तर ती ही आहे की काँग्रेस ही फक्त राजकारण करणारा पक्ष आहे. पण भाजप हा संघ परिवाराच्या समर्थनामुळे राजकारणासोबत समाजाच्या अनेक अंगांमध्ये समाविष्ट असतो. त्यामुळे भाजप हा जरी राजकीय चेहरा असला तरी देखील भाजपला होणारं मतदान हे भाजपच्या नावाने होत नाही, ते संघ परिवारातील विविध संस्थांमुळे होतो. आणि जर का संघाने ती ताकद काढली तर काय होतं हे 24च्या लोकसभेमध्ये बघितलं आणि तेच आपण हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील बघितलं. हळूहळू संघ पुन्हा स्वतःची सत्ता पुनर्स्थापित करायचा प्रयत्न करायला लागलेला आहे. आता तुम्ही भाजपच्या बदलांविषयी बोललात, तर येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत 29 असो 34 असो, तर यावेळी निवडणुकांना सामोरं जाताना दुसरा कुठला चेहरा पुढे करून किंवा त्या अनुषंगानं प्रयत्न करून असं काही भाजपच्या विचारात आहे का? मोदींच्या विचारात आहे का? तसं काही घडणार आहे का? मोदींच्या विचारात असं असणं अपेक्षित नाहीये, कारण प्रत्येकच व्यक्तीला सत्ता हवी आहे. परंतु आता होणारे पार्लमेंटरी बोर्डचं जे रिस्ट्रक्चरिंग आहे, संसदीय मंडळाची जी पुनर्रचना आहे, ही पुनर्रचना मुळात टेस्टिंग ग्राउंड प्रोव्हाइड करून देणार आहे तुम्हाला. ज्या नेत्यांना तुम्हाला पंतप्रधान पदासाठी समोर आणायचं आहे, यांना पुढली 2 ते 3 वर्ष तुम्ही देणार आहेत, जेणेकरून यांची चाचपणी केल्या जाऊ शकेल. आणि जर का हे प्रादेशिक राजकारणाहून समोर येऊन राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःची एक योग्य भूमिका पार पाडू शकलेत, तर मग त्यांना नक्की चेहरा केला जाऊ शकतो. पण माझं वैयक्तिकरित्या अंदाज हा आहे की एक कलेक्टिव्ह लिडरशिपकडे भाजप मूव्ह होताना तुम्हाला दिसून पडेल. कारण एक व्यक्ती केंद्रित लिडरशिपमध्ये काय नुकसान होतं हे 2009च्या निवडणुकांमध्ये आम्ही बघितलेलं आहे. 2014 नंतर जे परिणाम झाले ते देखील आम्ही बघितलेत. निवडणुका जिंकण्यासाठी कदाचित ते फायदेशीर ठरू शकतं, पण त्यानंतर भाजपची अंतर्गत पोकळी निर्माण जी केल्या जाते ती सध्या भाजपाला किंवा संघाला दोघांना नकोय. त्यामुळे जर का कलेक्टिव्ह लिडरशिपचा आयडिया आला आणि या रिजनल छत्रपांना एकत्रित करून तुम्ही स्वतःचं नेतृत्व बांधणी केली तर ते अधिक सोपं जाईल. फक्त फडणवीस हे उल्लेख केला होता अष्टप्रधान मंडळाचा, म्हणजे 1 किंवा 2 नेतृत्व नाही तर अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून भाजप पुढे जाईल. अष्टप्रधान मंडळाच्या मार्फत भाजप पुढे जाण्याचा प्रयत्न करेल आणि हे अधिक इफिशियंट देखील आहे. आणि भारतासारख्या राष्ट्रामध्ये जिथे मुळातच बहुलता आहे, विविधता आहे, तिथे अशी कार्यपद्धती ही अधिक श्रेयस्कर ठरते, अधिक चांगला परिणाम तुम्हाला प्राप्त करून देते. भारत जिंकायचा असेल तर राज्य जिंकणं
पुरेसं असतं. एक एक राज्य जरी तुम्ही जिंकलात, राजस्थान जर का वसुंधरा जिंकत असतील किंवा युपी जर का योगी आदित्यनाथ जिंकत असतील किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत फडणवीसांचं सेम मत आहे, तरी तुम्हाला भारत जिंकणं शक्य होतं. याची पूर्वतयारी ही भाजपच्या पुनर्रचनेमुळे होताना दिसून येते आपल्याला. हो हो सर, म्हणजे असं म्हणायचं का की हात भाजण्याआधी हात भाजू नये यासाठी कसे प्रयत्न करायचे आणि त्यासाठी कसे बदल करायचे, तसं काहीच सुरू नक्कीच, आहे. नक्कीच. हा डॅमेज कंट्रोल देखील आहे. बरोबर बरोबर. आणि सर, हा संघाचा मुद्दा बोलण्याचा अर्धवट राहिला होता, तो सुद्धा तुम्ही जर पूर्ण केलात तर बरं होईल. संघाच्या मागील काही दिवसांमध्ये संघाने भाजपची कानउघडणी केलेली आहे. तुम्हाला नॉन बायोलॉजिकल वाला मुद्दा आठवत असेल, त्यामध्ये देखील संघाने म्हटलं होतं की स्वतःला ईश्वर समजू नका, किंवा जनझी आंदोलनाच्या वेळेवर मोहन भागवतांनी स्वतः म्हटलं होतं की तरुणांना देशद्रोही ठरवू नका. मागील काही वर्षांमध्ये आक्रमक सोशल मीडिया नॅरेटिव्हद्वारे हे जे डिस्क्रेडिट करण्याचं पॉलिटिक्स भाजपने चालवलं होतं, तुम्ही प्रश्न विचारलात तर तुम्ही नक्सल किंवा तुम्ही देशद्रोही किंवा फॉरेन फंडिंग, ह्या सगळ्या टूल किट्सला संघाने स्वतः नकार दिला आहे. संघाने स्वतः चर्चेद्वारे नियंत्रण स्थापित करणं किंवा प्रभुत्व निर्माण करणं याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. दुर्दैवाने मागल्या काही वर्षांमध्ये हे भाजपमध्ये होत नव्हतं. त्याची पुनर्स्थापना करण्यासाठीचे हे प्रादेशिक छत्रपांचे आणि संघाचे प्रयत्न आहेत. हे या प्रयत्नांमध्ये सत्ता संतुलन केंद्र विरुद्ध राज्य अधिक संघ यातनं कसं समोर जातं हे बघावं लागेल. नक्की 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 सर, खूप वेळ घेतला तुमचा, खूप छान तुम्ही विश्लेषण केलं. आणि एखाद्या पक्षामधले जे बदल आहेत तर ते त्या पक्षाला मोठं करण्यासाठी, त्या पक्षाचा गवगवा करण्यासाठीचा हा संवाद नव्हता. तर हा संवाद याकरता होता की वेळ बघून, परिस्थिती बघून, मतदारांचा कल बघून जो पक्ष आपल्या पद्धतींमध्ये, विचारांमध्ये, संघटनेमध्ये बदल करतो, तो पक्ष या पुढच्या काळामध्ये टिकेल अशी शक्यता आहे. त्यामुळे फक्त भाजपपुरता हा विषय मर्यादित नाही, तर इतर पक्षांनी सुद्धा मतदारांचा कल आणि आजूबाजूचं वातावरण बघून कशी पावलं टाकायला हवेत यासाठीचा हा संवाद होता. सर, खूप चांगलं विश्लेषण केलं. खूप खूप धन्यवाद, आभार तुमचे.